Hello. So it is our very last lecture of business communication for semester 1 FY BCom. Mm, so we are just going to I am going to send you these questions. That's like there are 25 questions I will send you, and you must write down these all kind of questions and answer also, because they are all very important. They are kind of IMPs. Then I'm just going to share something with you. So these are the notes which I already sent you. What are you going to do? You are just going to save it into the Trello. And again, the first term is theory of concept business communication. Then there is all whatever you need. हे जवळपास असं म्हणू आपण की हे ना बुकची कॉपीच आहे. त्याच्यामध्ये सगळे मेन एलिमेंट्स दिलेले असतात. त्याच्यानंतर ऑल ऑफ द थिंग्स दिलेले आहेत. आय होप तुम्ही ते रीड केलेले असेल. केलेत ना? ओके. अँड इवन आता तुम्हाला क्वेश्चन्स कसे येणार, तर 50 क्वेश्चन असतील, त्याच्यापैकी 40 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे असणार आहे. अँड देर इज अ टास्क, अँड द टास्क तिथे काय आहे तर फिल इन द ब्लँक्स आहेत अँड 1 सेंटेन्स क्वेश्चन्स दिलेले आहेत, राईट. तर याच्यामध्ये काय असणार, इन सपोज आपण हा घेऊ, शेअरिंग द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द बिझनेस ॲक्टिव्हिटीज अँड देअर रिझल्ट इज ऑल्सो नोन ॲज. मग तिथे तुम्हाला काय ऑप्शन्स असतात, तिथे तुम्हाला असतील 4 ऑप्शन, लाईक अ बिझनेस कम्युनिकेशन, फॉर्मल कम्युनिकेशन, इन्फॉर्मल कम्युनिकेशन. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामधून 4 ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि कोणत्याही 40 सोडवायचे आहेत. दॅट्स नॉट मीन की तुम्ही कोणत्याही 40 सोडवू शकतात आउट ऑफ 50. आणि ते इट्स ऑल अप टू यू. तुम्हाला जो सब्जेक्ट सोपा जातो, जो सब्जेक्ट म्हणजे त्याच्यावर तुम्ही जास्त करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला 1 आन्सर्स क्वेश्चन्स असणार, लाईक व्हॉट इज द कम्युनिकेशन. व्हॉट इज द कम्युनिकेशन. द कम्युनिकेशन इज समथिंग टू शेअर, राईट. देन व्हॉट इज द ओरिजिन ऑफ द वर्ड कम्युनिकेशन. तर त्याचा आन्सर येईल की कम्युनिस, ओके, इज द ग्रीक वर्ड आणि त्याच्यावरून कम्युनिकेशन आला. हा पण क्वेश्चन आहे. द सेकंड इज द लाईक अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिकेशन. मी सगळे जे हे आहेत क्वेश्चन्स जे आहेत किंवा या सगळ्या नोट्स आहेत ना, त्या मी आपल्या गुगल क्लासरूमवर पण अपडेट करणार आहेत. सो यू मस्ट सी देअर. म्हणजे मी अजून अपडेट केलेल्या नाही आहेत सगळ्याच्या सगळ्या नोट्स, पण बऱ्यापैकी त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या मी अपडेट केलेल्या आहेत. देन आता याच्यामध्ये चॅनल ऑफ कम्युनिकेशनमध्ये काय येणार की व्हॉट इज द प्रॉपर चॅनल्स. आपल्याला माहिती आहे की चॅनल्स काय येतील, लाईक फॉर्मल कम्युनिकेशन येतं, इन्फॉर्मल कम्युनिकेशन येतं. त्याच्यामध्ये आपण बॉडी लँग्वेज पाहिली होती, त्याच्यानंतर वर्बल कम्युनिकेशन पाहिलं होतं, ओरल कम्युनिकेशन पाहिलं होतं. द कम्युनिकेशन आहे हा बिझनेस कम्युनिकेशन इज द पेपर ऑफ जनरल नॉलेज, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की अपवर्ड कम्युनिकेशन अँड डाऊनवर्ड कम्युनिकेशन. व्हॉट आर दोज. अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय की ॲज आय ऑलरेडी टोल यू एक्झाम्पल की अपवर्डमध्ये काय तर वरून येतं, आणि डाऊनवर्ड म्हणजे काय तर इथं मी तुम्हाला हे दिलेलं आहे. CEO आहे तो ऑर्डर देतो टू द एच आर कोणाला देतो आहे तो मार्केटिंगवाल्यांना देतो. इफ द मार्केटिंग मार्केटिंग पर्सन जस्ट वॉन्ट टू सेंड समथिंग मेसेज ऑर द करेक्शन टू द वर्क, तो कोणाला सांगणार, पहिले तो त्याच्या बॉसला सांगणार विच इज द HR मॅनेजर, अँड HR मॅनेजर डिरेक्टली कॉन्टॅक्ट टू द CEO. तर हे झालं डाऊनवर्ड मॅनेजर. आता व्हॉट इज द पॅरलर. तर याच्यामध्ये बघा CEO इज द वन ऑफ द बॉस, पण त्याच्यानंतर मार्केटिंग मॅनेजर, प्रोडक्ट मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, HR मॅनेजर, दे ऑल द PR मॅनेजर, पर्चेस अँड सेल्स मॅनेजर, दे ऑल इक्वल लेवलला आहेत, राईट. तर ते जेव्हा इक्वल लेवलला असतात तेव्हा जेव्हा इक्वल लेवलला विदाऊट हेरार्की एखादं कम्युनिकेशन होतं त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आर ऑल द जनरल थिंग्स विच इज वी ऑलरेडी हॅव, ओके. तर मग या चॅप्टरमध्ये आपल्याला एवढंच पाहायला मिळणार आहे.
नथिंग मोर नथिंग लेस. नंतर थर्ड आहे द मेथड ऑफ कम्युनिकेशन. इझी वर्स्ट इझी. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? नॉन वर्बल अँड इलेक्ट्रॉनिक. वर्बल म्हणजे काय? ओरल, रिटर्न, फेस टू फेस लेटर, टेलिफोन, मेमोज, नोटीस, सर्क्युलेशन्स, रिपोर्ट्स. नॉन वर्बल म्हणजे बॉडी लँग्वेज, सायलेन्स, फेशियल एक्सप्रेशन, साईन, गेस्चर, व्हिज्युअल्स, पोस्टर कलर, दॅन ड्रेस, ग्रूमिंग, मॅप, क्राफ्ट्स. आपण याच्यावर ॲक्च्युली लेक्चर घेतले होते, 2 लेक्चर घेतले होते की हाऊ इट्स गो, की प्रत्येक गोष्ट कशी जाती आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिकमध्ये काय? फॅक्स, कम्प्युटर्स, इंटरनेट, ईमेल किंवा ब्लॉग्स जे आपल्याला कम्युनिकेशनसाठी यूज होतात. इन अ नाउ द टुडेज वर्ल्ड, लाईक वी आर गोइंग टू टेक अवर लेक्चर ऑन द झूम मीटिंग. त्याला मूक म्हणतात. ओके. व्हॉट इज द मूक? मूक म्हणजे काय? तर मूडल असतं. म्हणजे काय? तर ते एक एज्युकेशनसाठी ज्या म्हणजे एज्युकेशनसाठी जी वस्तू वापरली जातात ॲज अ इलेक्ट्रॉनिक थिंग्स लाईक ऑनलाईन टीचिंग, तर ते त्याच्यात येतं. तर याच्यामध्ये सुद्धा इज जस्ट सिम्पल अँड व्हेरी सिम्पल्स क्वेश्चन्स आर देअर. तर हे त्याच्या नोट्स सगळे आहेत. आपण लेक्चर पण घेतलं होतं आणि त्याच्यात तुम्ही चांगले पण मला म्हणजे सांगितलं होतं की आम्हाला सगळं कळलं आहे आणि वी आर ऑल व्हेरी हॅपी विथ इट. काय झालं त्याच्यानंतर आपला चौथा येतो की लाईक बॅरियर्स. आता बॅरियर्स म्हणजे काय? की जेव्हा आपण कम्युनिकेशन करत असतो तेव्हा काहीतरी बॅरियर्स येतात, काहीतरी अडथळे येतात. दे ऑल गोज टू द बॅरियर्स. लाईक तुम्ही इथं घ्या की समजा आपण जस्ट इमॅजिन आपण क्लासरूममध्ये बोलत आहोत, पण बाहेरून एक मोठा ट्रक गेला किंवा ट्रेन गेली, तर काय होतं? तर मी जे बोलत असते ते तुम्हाला ऐकू येत नाही आणि तुम्ही जे बोलत असता ते मला ऐकून येत नाही. तर हे काय झालं? नॉईज इज द बॅरियर. त्याच्यानंतर काय झालं? आता मी तुमच्याशी बोलते आहे ॲज इन ऑनलाईन, आणि मग काय होतं ऑनलाईनमध्ये की समजा नेट कनेक्शन माझं वीक झालं तरी तुम्हाला ऐकू येणार नाही आणि तुम्ही जे बोलतात आहात ते पण तुम्हाला पण ऐकू येणार नाही आणि त्याच्यानंतर आपल्या कम्युनिकेशनमध्ये गॅप राहील. सो दे ऑल आर द बॅरियर. स्पेशली क्रॉस कल्चर बॅरियर्स म्हणजे काय असतं की तुम्हाला वेगवेगळी कल्चर्स असतात, वेगवेगळी कंट्रीज असतात, त्यांच्या प्रथा संस्कृती या कम्प्लिटली दे ऑल आर द डिफरन्स. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही एक प्रेजुडिस असू, सायकोलॉजिकल बॅरियर असू शकतो. तर व्हॉट इज द सायकोलॉजिकल बॅरियर? लाईक इमोशन. समजा एखाद्या वेळेस तुम्ही खूप हॅपी असाल, यू कांट हिअर मी, किंवा तुम्ही एखादं दुःखी असाल तरी तुम्हाला काही ऐकू येत नाही. देन द प्रिज्युडिस म्हणजे काय? की तुम्हाला ऑलरेडी व्हॅलिड रिजन असेल, तुम्ही नो रॅशनल जस्ट. हॅलो इफेक्ट म्हणजे काय? आय एम गोइंग टू आस्क दिस क्वेश्चन ऑन द हॅलो इफेक्ट्स ऑल्सो. त्याच्यानंतर सेल्फ इमेज. कधी तुम्ही तुमचेच कधी ऐकूनच घेत नाही दुसऱ्याचं. नंतर क्लोज माइंड. व्हॉट इज द क्लोज माइंड? की तुम्ही बंद करून ठेवले तुमचे, असं म्हणतो ना आपण, तुम्ही म्हणजे काय डोकं बंद करून ठेवलं आहेस का? की तुमचे विचार इतके पक्के झालेले असतात की तुम्ही दुसऱ्या डिफरंट विचाराचा ऐकू घेऊ शकत नाही. देन द स्टेटस, तुमचं स्टेटस. ओके. त्याच्यानंतर आहे लँग्वेज बॅरियर्स किंवा सिमेंटिक्स. वन ऑफ द बेस्ट. समजा की मला आणि तुम्हाला भाषा येतच नाही आहे, एकमेकाची समजत नाही आहे. ओके, आय एम स्पीकिंग इन द बोथ लँग्वेज, मराठी अँड इंग्लिश, अँड यू आर व्हेरी वेल अवेअर ऑफ इट. बट सडनली आय एम गोइंग टू स्पीक इन अ चायनीज, आणि त्यामुळे काय होतं? तुम्हाला चायनीज येत नव्हती, सो किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या इजिप्शियन भाषेत किंवा अरेबिक भाषेत बोलायला लागला, त्यामुळे तुम्ही काय बोलतात हे मला कळणार नाही आणि मी काय बोलते ते कळत नाही. सो दे आर ऑल द काइंड ऑफ बॅरियर्स. बॅरियर नंतर आहे इथं त्यांनी क्वेश्चन्स पण दिलेला आहे. देन देअर आर द लिसनिंग. तर लिसनिंगचा वर मी 2च प्रश्न विचारते आहे, जास्त प्रश्न विचारत नाही आहे, त्यामुळे इट्स अप टू यू. पण इट्स ऑल्सो द जनरल नॉलेज क्वेश्चन. हाऊ इज द गोइंग टू बी लिसनिंग? कारण लिसनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट लिसनिंग स्किल आहे. एखादा मेसेज तुम्हाला मिळाला की नाही हे तुमच्या लाईक लिसनिंग
स्किलवर अवलंबून असतो, तुमच्या ऐकण्याच्या तुमच्या. आता मी जर तुम्हाला सांगितलं, आता मी बोलता बोलता तुम्हाला 4 ते 5 प्रश्न, जवळपास 10 प्रश्न सांगितलेले आहेत की हे इम्पॉर्टंट येणार आहे. पण तुम्ही जर like I just say like a noise pollution is like noise barrier is important, body language is important, facial expression is important, closed mind expression, hollow with gesture is important, what is the jargon is important, आणि you are just हा आम्हाला कळलं and all the what happened then की तुम्हाला व्यवस्थित ऐकू येणार नाही. आणि जर तुम्ही मेसेज ऐकला नाही व्यवस्थित तर what happen, तर तुमच्यापर्यंत ॲज अ रिसिवर तो पोचणार नाही. किंवा तुम्ही काही मला प्रश्न विचारत असतात की मॅम आम्हाला एखादा प्रश्न कळलाच नाही आहे किंवा आम्हाला माहितीच नाही की काय क्वेश्चन आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, आणि मी ऐकलंच नाही, मी हां ते असं असतं तसं असतं, एखादा शब्द घेऊन त्याला फिरवत बसली तर तुम्हाला काय उत्तर पाहिजे हे मला कळणार नाही. त्यामुळे लिसनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यानंतर हाऊ टू बी अ लिसन. तर हाऊ टू लिसन, तर पहिले तुम्ही ऐकण्याची तयारी ठेवा. नाहीतर काय म्हणता तुम्ही की हां आम्हाला सगळं माहिती आहे, ओके आय नो की यू आर द व्हेरी गुड ॲट इन द कम्युनिकेशन, यू आर गुड इन द लेटर रायटिंग अँड यू ऑल नो हाऊ टू राईट द बिझनेस लेटर, हाऊ टू राईट युअर रिझ्यूम, ऑफकोर्स. पण समटाईम्स दुसरा काहीतरी वेगळं सांगू शकत असेल. त्याच्यानंतर ऐकण्यासाठी सगळ्यात तुम्ही कधीही आणि कोणतीही गोष्ट ठेवा की पेशन्स सगळ्यात महत्त्वाचं असतं ऐकण्यासाठी, की दुसरा काय बोलतो हे ऐकून घ्या. मोस्ट ऑफ द पीपल काय करतात, ऐकून घेत नाही, कारण का त्यांच्याकडे पेशन्स नसतो. ऑफकोर्स त्याच्यानंतर आपण इथेच क्वेश्चन्स पण दिलेले आहेत, ते पण तुम्ही करू शकतात. नंतर आहे आपलं थेअरी ऑफ बिझनेस रायटिंग. तर व्हॉट इज द थेअरी ऑफ बिझनेस रायटिंग, तर याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे तुम्हाला बिझनेस लेटर लिहिता येणार नाही, कारण वी हॅव ओनली 50 आउट तुम्हाला 40च प्रश्न सोडवायचे आणि ते ऑल आर द ऑब्जेक्टिव्ह, कारण एकच तासाचा बरोबर एकच तास आहे. तर मग कसं होईल, तर मी याच्यावर क्वेश्चन असे टाकलेले की ते याच्यातील लाईक व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट इज द मोस्ट लॉंगेस्ट पार्ट इन द बिझनेस लेटर, विच इज बॉडी, विच इज द आपल्याला सब्जेक्ट कशावरून करतो, सब्जेक्टवरून. देन एन्क्लोजर कुठं लिहितात, किंवा सिग्नेचरशिवाय लेटर हे व्हॅलिड होऊ शकत नाही. दे ऑल अशा प्रश्न मी तुम्हाला इथं विचारलेले आहेत. याच्यासाठी तुम्ही पुस्तकं घेतलेले असतील मे बी, तर तुम्ही ते पुस्तकाच्या खाली जे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत, मी पुस्तकाचं बुकचं तुम्हाला हे पाठवू का, ओके. तर हे तुम्हाला ॲक्च्युली लिहायचे आहेत, मी तुम्हाला शिकवलेले आहेत कसे लिहायचे आहेत, आपण लिहिलेले नाही आहेत, पण इट्स ऑल राईट. पण तुम्हाला लिहायला पाठवायला पाहिजे होते मी हे. तर मी काय करू आता, आपण लिहून घेऊ नंतर हे एखाद्या याच्यामध्ये. मी तुम्हाला ऑलरेडी फोटोज पाठवलेले आहेत त्याचे, आणि मी लेक्चर पण घेतलेले आहे. देन देअर इज अ पर्सनल करस्पॉन्डंट. तर याच्यामध्ये काय आहे, व्हॉट इज द SOP. SOP मीन्स स्टेटमेंट ऑफ पर्सन, विच इज द आपल्याला आपली सेल्फ हे करायची आहे. त्याच्यानंतर RTI. व्हॉट इज द RTI. तर RTI म्हणजे काय, तर राईट टू इन्फॉर्मेशन. तर वेन द RTI आर गोइंग टू लिव्ह, RTI कुठं गेला, ओ, किंवा ईमेलचा फुल फॉर्म काय, तर इलेक्ट्रॉनिक मेल. किंवा रिझ्यूम कुठे अटॅच करतात, की खाली एन्क्लोजर लिहितात आणि कवरिंग लेटरच्या बॅक साईडला रिझ्यूम अटॅच करतात. इथं रिझ्यूम्स पण दिलेले आहेत. हे मी तुम्हाला रिझ्यूम्स कसा लिहायचा हे पण शिकवलं होतं, बट इट्स ऑनलाईन शिकवलं होतं. त्याच्यानंतर आहे पॅराग्राफ रायटिंग. तर इथं तुम्हाला जी पॅराग्राफ रायटिंग हे दिलेलं आहे, तर तुम्हाला तिथं पॅराग्राफ रायटिंग न येता काय येणार, एक पॅसेज येणार, आणि पॅसेजवर आय एम गोइंग टू आस्क यू दिस क्वेश्चन. देर आर 2 to 3 क्वेश्चन ऑर द पॅसेज रायटिंग. आणि हे पण मी ऑलरेडी घेतलेलं आहे
की हाऊ टू रीड केअरफुली. एकदाच रीड करून तुम्ही क्वेश्चन कसे करू शकतात. दे आर ऑल्सो द इझीस्ट क्वेश्चन. सो यू कॅन व्हेरी अंडरस्टँड हाऊ टू गेट और हाऊ टू लिसन अ पॅराग्राफ. त्याच्यानंतर आणि पॅराग्राफ रायटिंगचं व्हायचं आहे की 12पर्यंत इन इंग्लिश यू हॅव द पॅसेज अँड आन्सर. क्वेश्चन आन्सर आर देर इज अ प्रेझेंटेशन स्किल. इट्स याच्यावर म्हणजे असे प्रश्न येऊ शकत नाही. ओके. So do you have any questions? How many students are there now? There are 50 students. So here is our lecture is ended. Okay, if you have any more question, just call me or you can message me on WhatsApp also. Okay, thank you.